नमस्कार, मी प्रीती. स्वागत आहे आपलं भक्तिभाव कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंती 2023 मध्ये कधी आहे, शुभ मुहूर्त काय आहे, तसेच दत्त जन्माचा इतिहास, पूजा पद्धत, मंत्र आणि आरती अशी सविस्तर माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यातील पौर्णिमा ही दत्तात्रय जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा अवतार असलेल्या भगवान दत्तात्रयांची जयंती साजरी केली जाते. भगवान दत्तात्रय त्रिमूर्तीचे मिश्र स्वरूप आहे. दत्तात्रय जयंतीला ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तिन्ही देवतांच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते. मान्यतेनुसार या दिवशी भगवान दत्तात्रयांची विधिवत पूजा केल्यास ते प्रसन्न होत भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात भगवान दत्तात्रयांची जयंती कधी आहे ते आता आपण पाहूयात. तर यंदा 26 डिसेंबर 2023 रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रय जयंती साजरी केली जाईल. या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील आहे. भगवान दत्तात्रयांची पूजा केल्याने रखडलेली कामे पूर्ण होतात. भगवान दत्तात्रयांच्या पूजेने संतान सुखही प्राप्त होते. त्यामुळे भगवान दत्तात्रयांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. तर पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 5:46 सुरू होईल. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 6:02 समाप्त होईल. या दिवशी सकाळी पूजेचा शुभ मुहूर्त 9:46 ते दुपारी 12:21 पर्यंत आहे. दुपारी पूजेचा शुभ मुहूर्त 12:21 ते 1:39 पर्यंत आहे. तर सायंकाळी 7:14 ते 8 वाजेपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे. तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती. दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे. तर दत्त जन्माचा इतिहास काय आहे ते आता आपण पाहूयात. तर अत्री ऋषींची पत्नी अनुसया ही पतिव्रता होती. पतिव्रता असल्यामुळे त्यांच्या अंगी एवढे सामर्थ्य होते की इंद्रदेवही घाबरले. ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे जाऊन म्हणाले, त्यांच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल, म्हणून यावर आपण काही उपाय करावा. हे ऐकून त्रिमूर्ती त्यांच्या पतिव्रतेची परीक्षा बघण्यासाठी गेले. एकदा अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले असताना अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनुसयेकडे भिक्षा मागू लागले. त्यावर अनुसयेने सांगितले, ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले असल्यामुळे ते येईपर्यंत थांबा. तेव्हा त्रिमूर्ती म्हणाले, तोपर्यंत खूप वेळ होईल आणि आम्हाला खूप भूक लागली आहे. लगेच अन्न देणे शक्य नसल्यास आम्ही दुसरीकडे जाऊ. तसेच आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छा भोजन देता असेही आम्ही ऐकले होते, म्हणून इच्छा भोजन करण्यास आम्ही आलो आहोत. यावर अनुसयेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली. अनुसया जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, आपले सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की तुम्ही विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस. त्यावर अनुसया यांच्या मनात आले की अतिथीला विन्मुख पाठवणे अयोग्य होईल आणि माझे मन निर्मळ असल्यावर कामदेवाची काय बिशाद, माझ्या पतीचे तपफळ मला तारील. या विचाराने त्या अतिथींना म्हणाल्या की मी आपल्याला विवस्त्र होऊन वाढीन, आपण आनंदाने भोजन करा. मग त्यांनी पतीचे चिंतन करून विचार केला की अतिथी माझी मुले आहेत आणि विवस्त्र होऊन वाढायला आली. तेवढ्यात पाहिलं तर काय चमत्कार घडला. अतिथींच्या जागी रडणारी 3 लहान बाळे दिसून आली. अनुसया यांनी त्यांना कडेवर घेऊन स्तनपान करवले. तेव्हा बाळांचे रडणे थांबले. इतक्यात अत्री ऋषी आले. तेव्हा पत्नीने सर्व वृत्तांत सांगितला. त्या म्हणाल्या, स्वामीन देवेन दत्तम, याचा अर्थ हे स्वामी देवाने दिलेली मुले. यावरून अत्रींनी त्या मुलांचे नामकरण दत्त असे केले. बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्यांच्यासमोर उभे राहिले. प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले.
तेव्हा अत्री आणि अनुसयेने बालके आमच्या घरी राहावी असा वर मागितला. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले. तिसरा दत्त विष्णू कार्यासाठी भूतलावर राहिला. तर दत्त जयंती पूजा पद्धत किंवा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत काय आहे ते आता आपण पाहूयात. या उत्सवापूर्वी 7 दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. याला गुरुचरित्र सप्ताह असेही म्हणतात. दत्त जयंती या दिवशी काही ठिकाणी दत्तयाग केला जातो, ज्यात पवमान पंचसुक्ताच्या आवृत्त्या म्हणजे जप आणि त्यांच्या दशांशाने किंवा तृतीयांशाने घृत, तूप आणि तीळ यांनी हवन करतात. असे मानले जाते की दत्तात्रय देव गंगा स्नानासाठी येतात, म्हणून गंगेच्या काठावर दत्तापादुकाची पूजा केली जाते. दत्तपूजनाच्या पूर्वी उपासकाने अनामिकेने विष्णूप्रमाणे उभे 2 रेषांचे गंध लावावे. दत्ताला 7 किंवा 7च्या पटीत जाई आणि निशिगंध हे फूल वाहावे. फुलांचे देठ देवाकडे करून ती वाहावीत. चंदन, केवडा, चमेली, जाई आणि अंबर या उदबत्तीने दत्ताला ओवाळावे. तर दत्ताच्या 24 गुरूंची नावे काय आहेत ते आता आपण पाहूयात. पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी, आकाश, सूर्य, चंद्र, समुद्र, अजगर, कपोत, पतंग, मधमाशी, हत्ती, भ्रमर, मृग, मत्स्य, पिंगळा वैश्य, टिटवी, बालक, कंकण, शरकर्ता, सर्प, कोळी आणि पेशकार ही आहेत. दत्तात्रयाचे 8 प्रमुख शिष्य म्हणजे सहस्त्रार्जुन, कार्तवीर्य, भार्गव, परशुराम, यदू, अलर्क, आयु आणि प्रल्हाद हे दत्तात्रयांचे 8 प्रमुख शिष्य होते. दत्ताच्या पाठीमागे असलेले औदुंबर वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे, कारण त्यात दत्ततत्व जास्त प्रमाणात असते. गाय म्हणजे पृथ्वी आणि 4 श्वान म्हणजे 4 वेद. गाय आणि कुत्रे ही एक प्रकारे दत्ताची अस्त्रेही आहेत. गाय शिंग मारून आणि कुत्रे चावून शत्रूपासून रक्षण करतात. दत्तात्रयाच्या खांद्याला एक झोळी असते. याचा भावार्थ असा आहे की दत्त दारोदारी फिरून झोळीत भिक्षा जमवतात. घरोघरी हिंडून भिक्षा मागितल्याने अहम कमी होतो, म्हणून झोळी ही अहम नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे. कमंडलू हे संन्याशांच्या समवेत असतात. संन्यासी विरक्त असतो, अशात कमंडलू हे एक प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे. त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ यात एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळून येते. त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही. तर दत्ताचे प्रमुख अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री माणिक प्रभू, श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा आणि श्री भालचंद्र महाराज हे आहेत. तर दत्ताचा श्लोक म्हणजे गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आणि दत्ताचा जयघोष म्हणजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन. दत्त गायत्री मंत्र असा आहे की ओम दत्तात्रयाय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात. दत्ताचा जप असा करतात की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त तारक नाम जप असा आहे की श्री गुरुदेव दत्त. तर आता आपण दत्ताची आरती ऐकूयात. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राना, नीती नेती शब्द न ये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधी नये ध्याना. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव सभाय अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची कळेल ही मात, पराही परतली तेथे कैंचा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव दत्त येऊनी या उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला,
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिदला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय देव. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन. मी तूपनाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय देव. तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. येणाऱ्या दत्त जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.